येण्याप्रमाणे वारकरी संप्रदाय हा फार मोठा संप्रदाय आणि विठू माऊलीचा जो काही त्योहार असतो, जो काही उत्सव असतो, त्या अनुषंगानं त्याच्यामध्ये सामील होणं ही आमच्या घराण्याची परंपरा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ही परंपरा चालत आली आणि ह्या परंपरेमध्ये विविध जाती धर्मांचे लोक येतात, एका नियोजनबद्ध पद्धतीनं पंढरीपर्यंत जातात। ही फार मोठी गोष्ट आहे। आज जे राजकीय पोळी भाजण्यासाठी राजकारण करून जातीजातींमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या राजकीय नेत्यांना सांगू इच्छितो की आमचा जो वारकरी संप्रदाय आहे, बघा कसे एका रेषेत सगळे जातात, कुठंही जातीभेद नाही, कुठंही वादविवाद नाही, जे अन्न मिळतंय ते खातात। शासनाच्या वतीनं शासन कमी पडतं त्यांची सेवा करण्यामध्ये, असं मला ठामपणे सांगावंसं वाटतं। आणि ही वारी संपूर्णपणे आळंदीपासून ज्या वेळेला तिकडं जाईल आणि तुकारामांची सुद्धा तिकडं जाईल, मी मुख्यमंत्री झाल्याशिवाय त्यांची सेवा या वारकऱ्यांची कुणीही नीट व्यवस्थित करणार नाही। माझ्या शासन काळामध्ये मी शब्द देतो की मी मुख्यमंत्री असेन तर या वारीचा सगळा खर्च मी करेन। आता या शासनाने ह्या ज्या कमानी केल्यात, 20-20 लाखांच्या, 10-10 लाखांच्या, 40-40 लाखांच्या कमानी केल्यात, पण तोच पैसा 5-7 कोटी रुपये आमचे मित्र शिवाजीराव भोसले सातारचे त्यांनी माहिती दिली मला आत्ता की 7 कोटी रुपयाच्या कमानी लावण्यापेक्षा हे 7 कोटी रुपये माझ्या ह्या सगळ्या वारकरी बांधवांना दिले असते तर अन्न पाण्याचा प्रश्न सुटला असता। आमच्यासारखे सहकारी हे सगळी सेवा करत असतात, पण हे आम्हाला पुण्य मिळतं आणि ह्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मांडायच्या आहेत। आज आपण जास्त राजकीय न बोललेलं बरं। रामकृष्ण हरी।